आणि सुद्धा एक इंटरेस्टिंग स्टोरी आहे. काला बाजार नावाचा एक चित्रपट आला, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. SD बर्मन त्याचं संगीत करत होते आणि शैलेंद्रजी गाणं लिहित होते. पण झालं असं की एक गाणं मिळायला खूप वेळ लागत होता, त्यामुळे SD बर्मन साहेब थोडे रागावले आणि ते असं म्हणाले आपल्या मुलाला, म्हणजे पंचमदांना असं म्हणाले की आज तू कुठल्याही परिस्थितीत शैलेंद्र साहेबांकडे जायचं आणि काही केलं तरी ते गाणं घेऊन यायचं, गाणं घेतल्याशिवाय तू यायचं नाही. ठीक आहे, पंचमदा गेले. सकाळी 9 वाजता गेले, 11 वाजले, 12 वाजले, दुपारचे 2 वाजले, रात्रीचे 11 वाजले, तरी गाण्याचा एकही शब्द लिहून झालेला नव्हता. शेवटी आता करायचं काय? मग शैलेंद्र साहेबांना सिगरेट ओढायची सवय होती. ते बाहेर आले, सिगरेट पेटवली आणि सहज म्हणून आकाशाकडे बघितलं आणि मग पंचमदांना सांगितलं की तू आता घरी जा, सकाळी मी स्टुडिओमध्ये गाणं पाठवते. आणि ते गाणं होतं खोया खोयाच्या. काय त्यांना आकाशाकडे बघून वाटलं माहिती नाही, पण ते बघून त्यांनी त्या एका रात्रीत ते गाणं लिहिलं. सादर करतायत सुहास सर, ऐकूया खोया खोयाच्या.